नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी व्याकरणाच्या या परत एकदा ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये। बघा, आपण आज मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक कर्ता आणि कर्म नेमकं वाक्यातील ओळखायचं कसं, तर ते आज आपण बघणार आहोत। बघा, मी इथं कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी काही 7 ते 8 पद्धतीचे मी तुम्हाला वाक्य घेतलेले आहे। ज्या वाक्यातले आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं, तर ते आपल्याला आज शिकायचं आहे। बघा, कर्ता आणि कर्म ओळखण्याच्या पूर्वी नेमकं कर्ता म्हणजे नेमकं काय असते, त्याचे गुणधर्म काय आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे। आणि कर्ता ओळखल्याच्या नंतर आपण दुसऱ्या पार्टकडे वळणार आहोत, ज्याचं नाव आहे कर्म। तर सुरुवातीला काय करून घेऊ, तर एक एक जो काही पार्ट आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते व्यवस्थित पद्धतीने काय होईल लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजायला येईल। तर सुरुवातीला आपण हे जे काही कर्ता आणि कर्म हे जे काही दोन शब्द तुम्हाला इथे दिसत आहे, तर पहिला आपण शिकणार आहोत तो म्हणजे वाक्यातील कर्ता म्हणजे नेमकं काय असते। आता कर्ता म्हणजे नेमकं काय, तर थोडी इथं माहिती लिहिलेली आहे। ही माहिती फार सोपी आहे, कारण आपण जेव्हा एखादी भाषेचं आपण जेव्हा किंवा भाषा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्या प्रत्येक भाषेमध्ये माहिती आहे तुम्हाला कर्ता असतोच, कारण कर्त्याशिवाय वाक्याचा म्हणजे थांगपत्ता लागत नाही। म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असावाच लागतो, हे फार महत्त्वाचं आहे। आणि मराठीची जी काही वाक्याची रचना आहे तर ती सुद्धा एक विशिष्ट पद्धतीनेच तयार होत असते, किंवा विशिष्ट पद्धतीनेच मराठी भाषेची जी काही जुळणी आहे वाक्यामधली तर ते आपल्याला दिसून येते। कर्ता कर्म आणि त्याच्यानंतर काय आहे क्रियापद। आता हे जे काही प्रकरण आहे कर्ता आणि कर्म ओळखले, तर हे तुम्हाला शिकल्याच्या नंतर तुम्हाला जो काही प्रयोग नावाचा जो काही घटक आहे तर तो घटक शिकायला खूप सोपी पडणार आहे। कारण शेवटी प्रयोग जो आहे ना, तर प्रयोग हा कर्ता आणि कर्मावर डिपेंड असतो। म्हणजे कर्ता आणि कर्माला नेमकं जो काही प्रत्यय लागतो आहे किंवा प्रत्यय लागत नाही, तर याच्यावरूनच आपल्याला त्या वाक्यातील प्रयोग ठरवता येतो। म्हणजे तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता आलं तर तुम्हाला दिलेल्या वाक्यातील प्रयोग हा काही सेकंदामध्ये ओळखता येतो। ओके, सो आपण पहिले कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं वाक्यामधलं ते बघण्याच्या आधी आपण नेमकं कर्ता म्हणजे काय हे पहिले सुरुवातीला बघून घेणं तेवढंच गरजेचं आहे। बघा, हा जो काही कर्ता नावाचा शब्द आहे ना कर्ता, तर हा कर्ता नावाचा जो काही शब्द आहे तर तो संस्कृत शब्द आहे। आणि तो कर्ता नावाचा शब्द नेमकं कुठून तयार झालेला आहे, जसं दुधापासून दही तयार होत असते तसं एखादी भाषेमधला मूळ शब्द जो आहे तर तो म्हणजे भाषेमधला जो काही शब्द आहे तर तो कशा तरी पासून तयार झालेला असतो। तर तसं हे जे काही कर्ता आहे तर तो क्रू म्हणजे काय, तर क्रू म्हणजे करणे असा त्याचा अर्थ होतो। क्रू हे धातूचं रूप आहे। क्रू काय आहे, क्रू हा धातू आहे जो कर्त्यामध्ये आहे आणि क्रू धातूचे विविध रूप आपल्याला सांगता येतात। मग कर्ता हा जो काही शब्द आहे तर तो क्रू म्हणजे करणे या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। कधी कधी काय असते, तर या कर्त्यामधला जो काही धातू आहे तर कोणी कोणी कर असं सांगत असते, तर ते सुद्धा बरोबर आहे, कारण हा जो काही कर आहे तर तो सुद्धा एक क्रू धातूचं स्वरूप आहे। बरोबर आहे, कर असेल, कार असेल, करी असेल, तर हे कर कार करी याच्यामध्ये क्रू धातूचे स्वरूप आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे। परंतु कर्ता हा जो काही मूळ शब्द आहे तर तो क्रू म्हणजेच करणे या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। बघा, क्रू धातूला प्रत्यय लागून कर्तू म्हणजे काय, कर्ता हा शब्द तयार झालेला आहे। बघा, क्रू या धातूला प्रत्यय लागून कर्तू म्हणजे कर्ता हा शब्द तयार झालेला आहे। आणि कर्ता म्हणजे काय, तर कर्ता म्हणजे करणारा। कर्ता म्हणजे काय, कर्ता म्हणजे करणारा। बरोबर आहे, वाक्यामध्ये जो कोणी क्रिया करतो, बरोबर आहे, तर तो वाक्यातला काय असतो, कर्ता असतो। हे फार महत्वाचं आहे। बघा, वाक्यात जी कृती किंवा जी क्रिया घडते ती क्रिया करणारा जो काही व्यक्ती असेल, प्राणी असेल किंवा वस्तू असेल त्याला आपण वाक्याचा कर्ता असं म्हणत असतो। म्हणजे वाक्यात जी कृती करते, आवश्यक नाही की वाक्यामध्ये कृती फक्त प्राणीच करत असतात, वाक्यामधली कृती ही वस्तू सुद्धा करत असते। म्हणून कर्ता हा प्राणी असू शकतो म्हणजे प्राणीवाचक असू शकतो, किंवा कर्ता हा वस्तुवाचक असू शकतो। म्हणून आपण कर्ता ओळखण्यासाठी बघा तिकडे कोण आणि काय या सर्व नामांनी प्रश्न विचारत असतो। जर एखादी वाक्यामधील कर्ता हा प्राणीवाचक असेल तर आपण कोणनी प्रश्न विचारतो, आणि एखादी कर्ता हा वस्तुवाचक असेल तर अशा वेळेस कायनी प्रश्न विचारत असतो। म्हणजे कर्ता म्हणजे काय, तर वाक्यात जी कृती किंवा क्रिया घडते ती क्रिया करणारी व्यक्ती असेल, प्राणी असेल किंवा एखादी वस्तू असेल त्याला आपण काय म्हणत असतो, वाक्याचा कर्ता असं म्हणत असतो। वाक्य पृथक्करणामध्ये या कर्त्याला उद्देश असं म्हटलं जातं। उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे कर्ता असतो। वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते की नाही तर तो वाक्याचा कर्ता असतो, म्हणजे त्याला वाक्यकर्ता पृथक्करणामध्ये उद्देश असं म्हटलं जातं। वाक्यामध्ये जो कृती करणारा घटक असतो किंवा वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते, कालिदास कवी आहे, कालिदास कवी आहे, मग इथं कालिदासाबद्दल माहिती आहे म्हणून इथं कालिदास हा वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश आहे। वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तर तो सुद्धा वाक्याचा कर्ताच असतो। अर्थात
त्यालाच आपण वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश असं म्हणत असतो. आता हे जे काही कर्ता आहे तर या कर्त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात बघा. ऍक्च्युली पहिला कर्त्याचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कर्ता आणि दुसरा कर्त्याचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष कर्ता. आता तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे जे काही शब्द आहे तर ते द्विकर्मक वाक्यामध्ये ऐकलेले असेल. त्याचं कारण असं आहे, वास्तविक पाहता प्रत्यक्ष कर्ता आणि अप्रत्यक्ष कर्ता हे व्याकरणिक भाग नाही आहे. ऍक्च्युली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपल्याला जे काही व्याकरण 12वी पर्यंत आपल्या एमपीएससी परीक्षेमध्ये येत असते तर त्याच्यामध्ये हे प्रत्यक्ष कर्ता अप्रत्यक्ष कर्ता वगैरे नाही. पण आपण जर आवश्यक पाळली किंवा जर आपण जर थोडं विचार केला तर या कर्त्याचे सुद्धा दोन पद्धतीचे प्रकार आपण दर्शवू शकतो. पहिला आहे प्रत्यक्ष कर्ता आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर्ता. प्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय, जो वाक्यामध्ये स्वतः असतो त्याला आपण प्रत्यक्ष कर्ता म्हणतो. म्हणजे कसं बघा, पोपट पेरू खातो, खाणार कोण आहे, पोपट. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला बघा इथं कर्ता दिसत आहे. आता तुम्ही माहितीये का, भावकर्तृक क्रियापद जेव्हा शिकत असता तेव्हा त्या क्रियापदामध्ये कर्त्याचा भाव लपलेला असतो. क्रियापदामध्ये कर्त्याचा भाव कोणत्या क्रियापदामध्ये लपलेला असतो, भावकर्तृक, ज्याला आपण अकर्तृक क्रियापद असं म्हणत असतो. म्हणजे वाक्यामध्ये जो काही कर्ता आहे तर तो क्रियापदामध्येच लपलेला असतो. म्हणजे क्रियापदामध्येच कर्त्याचा भाव असतो. अशा वेळेस त्या क्रियापदामध्ये जो काही कर्ता असतो तर त्याला आपण अप्रत्यक्ष कर्ता असं म्हणत असतो. इथे बघा, दरवाजा बंद कर. आता इथं दरवाजा बंद कर, आता इथं बघा, इथं कर हे आज्ञार्थी क्रियापद आहे कारण आपण इथं कोणाला तरी सांगितलेलं आहे. मग आता अशा वेळेस दरवाजा बंद कर, हा दरवाजा ऑटोमॅटिक तर काही लागणार नाहीये, ती निर्जीव वस्तू आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं दरवाजा बंद कर या वाक्यामध्ये जो काही कर्ता आहे तर तो कसा आहे, अदृश्य आहे, लपलेला आहे. आणि जो लपलेला कर्ता असतो त्यालाच आपण अप्रत्यक्ष कर्ता म्हणतो. तर हे कर्त्याचे दोन महत्वाचे प्रकार आहे, प्रत्यक्ष कर्ता आणि अप्रत्यक्ष कर्ता. प्रत्यक्ष कर्ता वाक्यात स्वतः हजर असतो आणि स्वतः तो कृती करतो. अप्रत्यक्ष कर्ता हा वाक्यात स्वतः हजर नसतो. लक्षात आलं. तर कर्ता नावाचा जो काही मूळ शब्द आहे तर तो कर्त्यामधला जो काही मूळ धातू आहे तर तो आहे क्रू, आणि क्रू म्हणजे करणे, आणि याच्यापासूनच तो कर्ता नावाचा शब्द उदयास आलेला आहे. तर नेमकं वाक्यातील कर्ता ओळखायचा कसा, आता मी तुम्हाला सांगतो बघा. वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी 4 ते 5 स्टेप आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. बघा, तर सर्वात महत्वाचं, कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला वाक्यातील क्रियापद ओळखता येणे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्या क्रियापदामधला जो काही मूळ धातू आहे तर तो मूळ धातू तुम्हाला ओळखता येणे गरजेचं आहे. त्यानंतर त्या मूळ धातूला जे प्रत्यय लावायचे असतात तर ते असतात नारा, नारी, नारे, बरोबर आहे. मूळ धातूला कोणते प्रत्यय लावायचे, नारा, नारी, नारे या पद्धतीचे. आणि जर एखादी व्यक्तिवाचक कर्ता असेल, बघा, एखादी व्यक्तिवाचक कर्ता असेल तर अशा वेळेस कोण या सर्वनामानी प्रश्न विचारायचा, आणि जर एखादी कर्ता हा वस्तुवाचक असेल तर अशा वेळेस काय नी प्रश्न विचारायचा असतो. आणि फायनल जे काही तुमचं रिझल्ट भेटणार आहे, म्हणजे जे काही उत्तर तुमच्याकडे प्राप्त होणार आहे तर ते उत्तर येणार आहे तुमचं वाक्यातील कर्ता, बरोबर. म्हणजे या 5 स्टेपचा तुम्हाला वापर करून तुम्हाला वाक्यातील कोणताही कर्ता ओळखायला सोपं जाईल. हे एवढं सोपं आहे. पहिले क्रियापद ओळखायचं, त्यानंतर मूळ धातू शोधायचा, मूळ धातूला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावायचे. व्यक्तिवाचक कर्ता असेल तर कोण प्रश्न विचारा, वस्तुवाचक असेल तर काय न प्रश्न विचारा. फायनली जे उत्तर असेल तर तो आपल्याला वाक्यातील काय भेटणार आहे, कर्ता भेटणार आहे. हेच मी येता एक उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. बघा, आता इथं बघा, मी जर म्हटलं तुम्हाला रतन आंबा खातो, बघा एक वाक्य आहे, म्हणजे या वाक्यावरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजेल. रतन आंबा खातो. पहिले कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातलं क्रियापद ओळखता येणे गरजेचं आहे. या वाक्यातलं क्रियापद आहे खातो, बरोबर आहे. आणि या वाक्यामधला जो काही क्रियापदामधला जो मूळ धातू आहे खातो मधला तर तो आहे खा, बरोबर आहे. तर बघा, इतर घेतला मी खा, हा मूळ धातू आहे. आता त्याला प्रत्यय लावायचे, नारा, नारी, नारे. तुम्ही म्हणणार सर नेमकं याला नारी लावायचं की नारे लावायचं की नारा लावायचं. तर हे नारा, नारी, नारे नेमकं याच्यापैकी कोणतं प्रत्यय त्या मूळ धातूला लावायचं हे कोण सांगेल, तर हे क्रियापद सांगेल. खातो हे क्रियापद पुल्लिंग आहे. खाते म्हटलं असतं तर ते स्त्रीलिंगी झालं असतं, बरोबर आहे. परंतु खातो नावाचं जे काही क्रियापद आहे तर हे क्रियापद पुल्लिंग असल्याने या मूळ धातूला नारा हा प्रत्यय लावायचा आहे. कारण नारा हा प्रत्यय कसा आहे, पुल्लिंग आहे. खातो या क्रियापदावरून मी नारा, नारी, नारे या पद्धतीचे प्रत्यय लावणार. जर एखादी खाते म्हटलं असतं तर मी नारी लावलं असतं, बरोबर आहे. पण खातो म्हटलं याचा अर्थ ते काय झालेला आहे, याचा अर्थ तो असाच होतोय की नेमकं ते जे काही क्रियापद आहे तर ते पुल्लिंग आहे. मग हे आपण नारा हा पुल्लिंग प्रत्यय लावू. चला, खा नारा, बरोबर आहे.
आता विचारू प्रश्न, खाणारा कोण? लगेच विचारा, खाणारा कोण? येणारं उत्तर काय येणार आहे? खाणारा कोण? रतन. मग आता इथं बघा, या वाक्यामधलं जे काही उत्तर आलं तर ते आलं रतन. म्हणजे बघा, खाणारा कोण? रतन. म्हणजे रतन हा वाक्याचा काय झालेला आहे? कर्ता झालेला आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं आपण क्रियापद ओळखून त्यामधला मूळ धातू शोधायचा. त्या मूळ धातूला क्रियापद पुल्लिंग आहे, नपुसक लिंग आहे की नेमकं स्त्रीलिंग आहे, याच्यावरून नार नारी हे प्रत्यय कन्फर्म करायचे आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारायचे कोण आणि काय नाही. अशा पद्धतीनं जो काही शेवटी रिझल्ट भेटतो तर तो आपल्याला वाक्याचा कर्ता असतो. पहिली मुद्दा क्लिअर झाला. आता मी काय घेतलेले आहे? काही वाक्य घेतलेले आहे, अतिशय महत्वपूर्ण 20-25 उदाहरणं आहे. त्या 20-25 उदाहरणावरचे आपण कर्ता आणि कर्म नेमकं ओळखून घेऊ. पहिले कर्ता ओळखू, त्यानंतर आपण काय ओळखू? कर्म ओळखू. बघा, तर आता इथं कर्ता तुम्हाला ओळखायचा कसा हे समजलं असेल. आता मी थोडं कर्माच्या बाबतीमध्ये बोलतो आणि नंतर आपण 20-25 जे काही उदाहरणं घेणार आहोत तर सलग आपण कर्ता आणि कर्म हे लगेच ओळखून घेऊयात. तर कर्ता असा ओळखायचा असतो. ओके, आता बघू आपण कर्म नेमकं ओळखायचं कसं. बघा, कर्म ओळखण्यासाठी पहिले नेमकं कर्माच्या बाबतीत माहिती असणे गरजेचं आहे. कर्म म्हणजे काय बघा, इथं कर्म म्हणजे काय बघा. आता इथं तुम्हाला थोडक्यामध्ये कर्माची माहिती दाखवलेली आहे. बघा, कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे क्रियेचा परिणाम भोगणारे. परिणाम, बघा, परिमाण आणि परिणाम या दोन्ही शब्दात फरक आहे. परिमाण म्हणजे युनिट, एकक, बरोबर आहे, आणि परिणाम म्हणजे त्याचा अर्थ होतो रिझल्ट, बरोबर. तर नेमकं वाक्यातील कर्म ओळखायचं कसं? तर नेमकं कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे क्रियेचा परिणाम भोगणारं किंवा क्रियेचं जे काही परिणाम आहे तर ते सोसणारं, ज्याला आपण वाक्यातील कर्म म्हणत असतो. अर्थात कर्त्यापासून निघालेली जी काही क्रिया आहे आणि ती क्रिया जर एखाद्यावर घडत असेल प्रत्यक्षात तर त्या वस्तूंना किंवा त्या व्यक्तीला आपण काय म्हणायचं असते? कर्म म्हणायचं असते. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कोणावर घडली तर त्या शब्दाला आपण वाक्यातील कर्म म्हणायचं. कारण कर्म म्हणजे क्रियेचा परिणाम भोगणारा घटक असतो किंवा सोसणारा तो काय असतो? घटक असतो. बघा, आता कर्त्याची क्रिया ज्याच्यावर घडते तो शब्द म्हणजे वाक्यातील काय असतो? कर्म असतो. कर्त्याची क्रिया कोणावर घडते? ज्या शब्दावर, तो शब्द म्हणजे वाक्यातील काय असतो? कर्म असतो. काहीच टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि इथून पुढे कर्ता आणि कर्म कधीही तुम्ही सेकंदामध्ये ओळखू शकता असे काही महत्वपूर्ण वाक्य घेतलेले आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कर्ता आणि कर्म व्यवस्थित समजेल. बघा, आता जसं कर्त्याचे 2 प्रकार पडत होते तसे कर्माचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे ते म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा आहे ते म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आता नेमकं वाक्यातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे नेमकं काय आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगतो. बघा, मी एक उदाहरण घेतो. बघा, इथे एक उदाहरण लिहितो. जसं बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. गुरुजी विद्यार्थ्यांना, बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. बरोबर आहे, व्याकरण शिकवतात. आता हे विद्यार्थ्यांना काय? व्याकरण शिकवतात, बरोबर. मग आता बघा, कर्म ओळखण्यासाठी पहिले वाक्यातील कर्ता ओळखणे गरजेचं आहे. डायरेक्ट तुम्ही कर्म किंवा कर्माकडे जाऊ नका. कर्म ओळखण्यासाठी पहिले वाक्यातील कर्ता ओळखायचा. आणि कर्ता कसा ओळखायचा लगेच मी तुम्हाला 5 मिनिटं आधी सांगितलं. क्रियापद शोधा, ते आहे शिकवितात. मूळ धातू कोणता आहे? शिकव. आता इथं बघा, शिकव आहे की नाही? शिकवितात याचा अर्थ हे कसा आहे? आदरार्थी आहे. मग त्याला नारे नावाचा प्रत्यय लावायचा. शिकवणारे कोण? तुमचं उत्तर येणार आहे गुरुजी. म्हणजे गुरुजी वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कोण असणार आहे? कर्ता. कारण गुरुजींनी क्रिया केलेली आहे, गुरुजी क्रिया करते म्हणून त्याला म्हणायचं वाक्यातील कर्ता. आता नेमकं आपल्याला कर्म ओळखायचं आहे. तर कर्माचे 2 प्रकार आहे, प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर्म. तर प्रत्यक्ष कर्म ओळखायचं कसं आणि त्यानंतर अप्रत्यक्ष कर्म ओळखायचं कसं तर एक स्टेप बघा. जर तुम्हाला प्रत्यक्ष कर्म ओळखायचं असेल तर तुम्ही कशाने प्रश्न केला पाहिजे? काय नाही. बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवणारे कोण? गुरुजी. म्हणजे हे तुम्हाला काय भेटला? कर्ता. आता बघा, प्रश्न विचारा, काय शिकवतात? तुमचं उत्तर येणार आहे व्याकरण. मग कायचं जे काही उत्तर आलं तर ते असते प्रत्यक्ष कर्म. काय असते? प्रत्यक्ष कर्म, बरोबर आहे. आता तुम्ही अप्रत्यक्ष कर्म ओळखायचं आहे. बघा, अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं तर तुम्ही क्रियापदाला कोणाला या सर्वनामाने प्रश्न विचारायचा. विचारा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवणारे गुरुजी. काय शिकवतात तर व्याकरण. हे प्रत्यक्ष कर्म. काही ना काहीचं उत्तर प्रत्यक्ष येते. कोणाला शिकवतात? विद्यार्थ्यांना. म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थी हे झालं वाक्यातील दुसरं कर्म. लक्षात ठेवा,
कायनी जर क्रियापदाला प्रश्न केला तर ते प्रत्यक्ष कर्म असते आणि कोणाला यांनी जर तुम्ही क्रियापदाला प्रश्न केला तर ते अप्रत्यक्ष कर्म असते. आता तुम्हाला ओळखता येईल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ते फार सोपं आहे. आता प्रत्यक्ष कर्माबाबतची माहिती खाली लिहिली आणि अप्रत्यक्ष कर्माबाबतची माहिती खाली लिहिलेली आहे बघा. तर प्रत्यक्ष जे कर्म आहे तर ते वस्तुवाचक असते, कारण बघा व्याकरण एक पद्धतीचं निर्जीव आहे, ती वस्तू आहे. कशी आहे? वस्तू आहे. आणि वस्तू जर असेल तर ती कशी असते? निर्जीव असते. बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते, त्यानंतर काय असते? ते निर्जीव असते. आता हे वस्तू आहे याचा अर्थ ते निर्जीव आहे आणि निर्जीव वस्तू हे दान जाऊ शकते, दान घेऊ शकत नाही. कोणतीही निर्जीव वस्तू दान जाणार पण दान घेऊ शकणार नाही, कारण ते निर्जीव आहे. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे ती हे जे काही प्रत्यक्ष कर्म असते तर ते दान जाणार असते. बरोबर आहे. आता हे जे काही व्याकरण नावाचं कर्म आहे जे प्रत्यक्ष कर्म आहे, तर या प्रत्यक्ष कर्माला आपण प्रधान कर्म असं सुद्धा म्हणतो. प्रधान म्हणजे काय? महत्वाचं आहे. हे या दोन कर्मापैकी महत्वाचं कर्म कोणतं आहे? तर ते आहे प्रत्यक्ष कर्म, म्हणजे पहिलं कर्म. बरोबर. आणि याची जी काही विभक्ती आहे तर याची विभक्ती असते प्रथमा. व्याकरण हा जो काही शब्द आहे तर तो मूळ शब्द आहे, याला कोणत्याही पद्धतीचा प्रत्यय लागलेला नाही. मग ज्या शब्दाला प्रत्यय नसतो अशा शब्दाला आपण कोणती विभक्ती म्हणतो? प्रथमा. किंवा याला आपण अप्रत्ययी द्वितीया, बघा अप्रत्ययी द्वितीया असं सरी म्हटलं तरी चालते. अप्रत्यय सप्रत्यय म्हटलं तर ते द्वितीया होऊन जाईल, पण हे अप्रत्ययी आहे, म्हणजे अप्रत्यय द्वितीया म्हणजेच प्रथमा असते. आणि हे जे काही प्रत्यक्ष कर्म आहे तर ते वाक्य पृथक्करणामध्ये कोणतं कार्य करते? तर वाक्य पृथक्करणामध्ये हे प्रत्यक्ष कर्म कर्माचं कार्य करते. आता जसं प्रत्यक्ष कर्माबाबत माहिती अभ्यासली तशी अप्रत्यक्ष कर्माच्या बाबतीमध्ये माहिती अभ्यासा. अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं? क्रियापदाला कोणाला यांनी प्रश्न केला की अप्रत्यक्ष कर्म भेटते, हाय का नाही? कोणाला शिकवतात? तर विद्यार्थ्यांना, म्हणजे कोणालाचं उत्तर हे नेहमी अप्रत्यक्ष कर्म असते. आता याच्या बाबत बघा, अप्रत्यक्ष कर्माबाबत माहिती बघा. हे जे कर्म आहे तर हे व्यक्तिवाचक असते. व्यक्तिवाचक म्हणजे प्राणीवाचक. जसं हे अप्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असते की नाही, तर तसं हे व्यक्तिवाचक असते. आणि व्यक्ती म्हटल्याच्या नंतर तो प्राणी असणार आहे, म्हणजे तो सजीव असणार आहे. जशी वस्तू निर्जीव असते की नाही, तर त्याच्या उलट अप्रत्यक्ष कर्म हे सजीव असते. आणि सजीव असते म्हणजे हे दान घेणार असते. दान घेणार असते. बघा, हे वस्तू असल्याच्यानी हे दान जाणार असते, तर हे सजीव असल्याच्यानी हे दान घेणार असते. बरोबर आहे. आता याला म्हणायचं असते गौण कर्म. काय म्हणायचं असते? गौण. गौण म्हणजे काय? महत्वाचं नसणे, तेवढं महत्वाचं नसणे, म्हणजे त्याला गौण कर्म म्हणत असतो. आणि याची जी काही विभक्ती आहे तर याची विभक्ती असते चतुर्थी. बघा, आता इथं जे काही विद्यार्थ्यांना, आता इथं विद्यार्थी मूळ शब्द आहे आणि त्याला बघा ना नावाचा प्रत्यय लागला, आणि ना नावाचा जो प्रत्यय आहे तर तो द्वितीय आणि चतुर्थी मध्ये येते. पण लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष कर्माला जर स, ला, ना, ते यापैकी कोणताही प्रत्यय लागला तर तो नेहमी कोणती विभक्ती सांगतो? तर तो नेहमी चतुर्थी विभक्ती सांगतो, द्वितीय विभक्ती सांगायची नाही. अप्रत्यक्ष कर्माची नेहमी विभक्ती चतुर्थी असते, द्वितीय कधीच नसते. आणि आता बघा, हे जे काही अप्रत्यक्ष कर्म आहे तर हे वाक्य पृथक्करणामध्ये कर्मपूरकाचं कार्य करत असते. कशाचं? तुम्हाला विचारते असा प्रश्न असतो की अप्रत्यक्ष कर्म हे वाक्य पृथक्करणामध्ये कोणतं कार्य करते? तर ते कर्मपूरकाचं कार्य करते. आणि कर्मपूरक जर वाक्यात नसेल तर त्याला आपण विधानपूरक म्हणायचं आहे. काय म्हणायचं? त्याला आपण विधानपूरक म्हणायचं आहे. तर हे होतं संपूर्ण आपल्या कर्माच्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला दोन महत्वपूर्ण शब्द कर्ता आणि कर्म नेमकं ओळखायचं कसं हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेमकं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. हे सर्वच्या सर्व हे कर्माचे दोन महत्वपूर्ण प्रकार होते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आता नेमकं कर्म वाक्यातील ओळखायचं कसं तर याच्याकडे जाऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वाक्यातील कर्ता ओळखता येईल आणि नेमकं कर्म ओळखता येईल. तेव्हा आपण काही 10-20 उदाहरणं घेऊ, म्हणजे तेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल. बघा, आता मी जसं मागच्या एका कर्त्याच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, रतन आंबा खातो. बरोबर, हे आपल्या समोर उदाहरण होतं, रतन आंबा खातो. आता पहिले कोणतंही वाक्यातील कर्म ओळखण्याच्या अगोदर पहिले कर्ता ओळखणे गरजेचं आहे. आणि कर्ता कसं ओळखतात तर मी तुम्हाला सांगितलं. बघा, खातो हे क्रियापद आहे आणि खा हा मूळ धातू आहे. खाणारा कोण? रतन. म्हणजे या वाक्यामध्ये जो कोणी कृती करत आहे तर तो रतन आहे, म्हणून रतन हा वाक्यातील काय असणार आहे? कर्ता असणार आहे. आता सर्वात महत्वाचं बघा, मी काय विचारतो, खाण्याची क्रिया कोणावर झाली, म्हणजे परिणाम कोणावर होत आहे त्याचा? रतन आंबा खातो, ठीक आहे, पण जो काही खाण्याचा परिणाम आहे तर तो कोणावर होत आहे? तर तो परिणाम होत आहे आंब्यावर, म्हणजे याच्यावर, म्हणजे हे क्रिया भोगणार आहे आंबा, म्हणून याला म्हणायचं आहे आपण ऑब्जेक्ट, म्हणजेच काय? कर्म.
म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणायचं आहे कर्म. आणि जर आता तुम्हाला जर हे ओळखता येत नसेल तर मी एक खूण सांगतो कर्म ओळखण्यासाठी. हे खूण तुम्हाला फक्त आणि फक्त 99% वाक्यामध्ये कामी येईल, 100% वाक्यामध्ये कामी येणार नाही. कारण असे सुद्धा काही फसवे वाक्य परीक्षेमध्ये आलेले आहे की जेणेकरून मी जी ट्रिक सांगतोय तर त्या ट्रिकनं विद्यार्थी फसलेले असतील. परंतु तुम्ही बारकाईनं फोकस करायचा की नेमकं या वाक्यामध्ये नेमकं कर्म आहेच का म्हणून. बघा, तर जी ट्रिक सांगणार आहे तर ती केवळ 99% वाक्यात चालेल, 1% वाक्याला चालणार नाही. तर आता ती नेमकी ट्रिक कोणती आहे बघा. आता तुम्ही जसं कर्ता ओळखण्यासाठी जेव्हा क्रियापदाचा मूळ धातू शोधता आणि मूळ धातू शोधल्याच्या नंतर जसं तुम्ही कोणनी प्रश्न विचारता तेव्हा तुमच्यापाशी येणारं उत्तर हे नेहमी काय असते, सब्जेक्ट म्हणजे काय असते, कर्ता असते. खाणारा कोण, रतन. कोणचं उत्तर आलं की नाही म्हणून त्याला कर्ता म्हणायचा. आता बघा, तुम्ही प्रोसिजर हीच करायची, फक्त कोण ऐवजी काय न प्रश्न करायचा. आता बघा, खातो हे क्रियापद होतं, खा हा मूळ धातू आहे. आता प्रश्न विचारा, काय खातो असं म्हणायचं. काय खातो, लगेच उत्तर येते बघा. काय खातो, तर आंबा खातो. म्हणजे याचं योग्य उत्तर आलं की नाही, योग्य उत्तर आलं का नाही. मग योग्य उत्तर आलं तर त्याला म्हणायचं कर्म. आता काहींनी प्रश्न विचारल्याच्या नंतर खरंच योग्य उत्तर येते मग ते वाक्याचं कर्म असते. पण हे 99% सत्य आहे. असे काही 1% वाक्य आहे की जरी तुम्ही काहींनी प्रश्न विचारला तरीही ते शब्द किंवा येणारं उत्तर हे वाक्यातील कर्म नसेल. मी उदाहरण दाखवतो बघा. आता मी या उदाहरणाच्या ऐवजी बघा मी एक उदाहरण घेतो बघा. मला रस्सा आवडतो. बघा, मला रस्सा आवडतो. आता विचारा, इथं आवडतो हे क्रियापद आहे बरोबर. मग विचारा आवडणारा कोण, तर त्याचं उत्तर बघा काय येते. आवडणारा कोणचं उत्तर काय आहे. आवडणारा कोण, तर कोण आहे, रस्सा म्हणजे वाक्यातील कर्ता. बरोबर आहे, कर्ता भेटला. आवडणारा कोण, रस्सा म्हणजे वाक्यातील रस्सा हे कर्ता आहे. आता तुम्ही बघा, मी जसं सांगितलं ना, काहींनी सुद्धा प्रश्न विचारला काय आवडते, तुम्ही म्हणणार रस्सा आवडते. मग आता तुम्ही मला सांगा, इथं कायचं सुद्धा उत्तर येत आहे आणि कोणचं सुद्धा उत्तर येत आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कोण आणि काय या दोघांचंही उत्तर जर समान येत असेल, तर अशा वेळेस त्या वाक्यामध्ये केवळ कर्ता असतो, कर्म कधीच नसते. म्हणून लक्षात ठेवा, कायनी जर तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारणार असाल तर असं येणारं उत्तर हे नेहमीच कर्म असते असं नाही. हे 99% वाक्यामध्ये चालते, पण 1% वाक्य त्याच्यामध्ये अपवाद आहे. लक्षात राहील. तर आता जाऊ आपण प्रत्यक्षामध्ये वाक्यातील कर्ता आणि कर्म नेमकं ओळखायचं कसं. तर आपण नेमकं कोणत्या वाक्यातील कर्ता आणि कोणत्या वाक्यातील कर्म ओळखणार आहोत या लेक्चरमध्ये, तर ते मी तुम्हाला दाखवतो बघा. पहिले आपण साधे वाक्य घेऊ, त्यानंतर आपण काही प्राचीन किंवा पुरातन वाक्य घेऊ, त्यानंतर म्हणी आणि सुविचारामध्ये जे काही कर्ता आणि कर्म असते तर ते ओळखू, त्यानंतर अदृश्य वाक्य बघू ज्याच्यामध्ये कर्ताच नाही आहे, आणि त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्याचं आपण कर्ता कर्म शोधू. त्यानंतर बघा संयुक्त क्रियापदामधील, शक्य क्रियापदामधील, प्रायोजक क्रियापदामधील आणि भावकर्तृक क्रियापदामधील वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं. तर हे महत्वपूर्ण इथं 9 ते 10 पद्धतीचे वाक्य मी घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याच्यावरच प्रश्न असते आणि तुम्हाला तिथं गोंधळ उडणार नाही. व्यवस्थित पद्धतीने बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कर्ता कर्म ओळखता येईल. बघू आपण वाक्य, जेणेकरून ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय होईल, आता व्यवस्थित पद्धतीने समजेल. आता इथं काही वाक्य आहे बघा. पहिले साधे वाक्य घेतलेले आहे. या साध्या वाक्यातील आपण पहिले कर्ता आणि कर्म ओळखून घेऊ बघा. पहिलं उदाहरण, राम आंबा खातो. खाणारा कोण, राम आहे. मग खाणारा कोण, जेव्हा तुम्ही कोणचं उत्तर येते तेव्हा ते वाक्यातील काय असते, कर्ता. म्हणजे कोण खातो आहे, आंबा, राम. म्हणजे राम हा वाक्यातील कृती करणारा घटक आहे, त्यामुळे तो वाक्यातील कर्ता आहे. खाण्याचा परिणाम कोणावर होतो आहे, आंब्यावर. किंवा काय खातो, आंबा. म्हणजे या वाक्यातील आंबा हे काय आहे, कर्म आहे. ओके. पुढचं वाक्य बघा, सचिन क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण, सचिन. म्हणजे खेळणारा कोण, पहिले कर्ता ओळखून घ्यायचा, कोण न, तर सचिन. आता विचारा काय खेळतो, तुमचं उत्तर येणार आहे क्रिकेट. मग कायचं उत्तर आलं की नाही, आणि खेळण्याचा जो परिणाम आहे तर तो क्रिकेटवर होणार आहे, म्हणून क्रिकेट हे वाक्यातील काय आहे, कर्म आहे. पुढे, मी पुस्तक वाचतो. वाचणारा कोण, तर मी म्हणणार मी. बरोबर आहे.
वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर. नाहीतर म्हणणार माझ्यावरच झाली. नाही असं विचारा. मग काय वाचतो? पुस्तक. म्हणजे कायचं उत्तर योग्य आलं तर ते 99% कर्माचं कार्य करते. कायचं. आईने स्वयंपाक केला. करणारी कोण? केला मधला मूळ धातू कर आहे. करणारी कोण? आई. म्हणजे बघा कृती करणारी आई आहे म्हणजे कर्ता. काय केला? तर तुम्ही म्हणणार स्वयंपाक. म्हणजे वाक्यातलं स्वयंपाक हे काय असणार आहे? कर्म असणार आहे. बरोबर. पुढे गवळी धार काढतो. काढणारा कोण? गवळी. म्हणजे गवळी हा कृती करतोय म्हणून वाक्यातला कर्ता. काय काढतो? तुम्ही म्हणणार धार. म्हणून धार हा वाक्यातलं काय असणार आहे? कर्म. म्हणजे लक्षात आलं कोणचं उत्तर हे कर्ता असते, कायचं उत्तर 99% कर्म असते. या वाक्यामध्ये बघा आता बाळ हसते. बाळ हसते. हसणारे कोण? तुम्ही म्हणणार बाळ. म्हणजे इथं क्रिया बाळानं केली. काय हसते? उत्तरच येत नाही म्हणून या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही, अकर्मक आहे. पक्षी आकाशात उडतात. उडणारे कोण? पक्षी. कारण पक्षी स्वतः क्रिया करत आहे म्हणून करता. आता इथं प्रश्न विचारा काय उडतात? उत्तरच येत नाही. आणि जर कायचं उत्तर आलं नाही तर त्याला म्हणायचं अकर्मक वाक्य आहे. म्हणजे त्या वाक्यात कर्म नाही. तो बागेत पळतो. पळणारा कोण? तो. म्हणजे त्यानं कृती केली. आता विचारा काय पळतो? असे प्रश्नच येत नाही, उत्तर येत नाही. मग कायचं उत्तर आलं नाही का त्याला म्हणायचं त्या वाक्यात कर्म नाही. आपल्या मनानं पाहिजे तिथं कोणताही प्रश्न करायचा नाही. बरोबर आहे. नाही तर म्हणणार कुठे पळतो? कसा पळतो? काही असं तसं प्रश्न लावायचे नाही. फक्त जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. कायचं उत्तर आलं योग्य तर तेव्हाच कर्म असेल. पण तसंही 99% वाक्यात. बरोबर आहे. बघा मी खुर्चीवर बसलो. बसणारा कोण? मी. मीनं कृती केली म्हणून तो करता आहे का नाही. काय बसलो? उत्तरच येत नाही म्हणून त्या वाक्यात कर्म नाही. कायचं उत्तर योग्य आलं तरच कर्म. सूर्य पूर्वेला उगवतो. उगवणारा कोण? सूर्य. कारण सूर्य कृती करतोय म्हणून करता. काय उगवतो? उत्तरच नाही. काय उगवतो? सूर्यच उगवतो. मग जेव्हा कोण आणि कायचं उत्तर एकच येते अशा वाक्यात कर्ताच असतो, कर्म दिलेलं नसते. आत्ताच सांगितलं. तर अशा पद्धतीने हे वाक्य आहे. हे साधे वाक्य होते ज्या वाक्यातील आपण कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं हे शिकलेलो आहे. तर आता पुढील वाक्य बघू. बघा पुढचे काही असे वाक्य आहे ज्या वाक्यामधील कर्ते हे अदृश्य आहे. म्हणजे अध्याहृत आहे. म्हणजे गुप्त आहे किंवा लुप्त आहे. म्हणजे हे कर्ते या वाक्यात दिलेले नाही पण लपलेले आहे. बघा दरवाजा बंद कर. आता या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? आता हे आज्ञा आहे, हुकुम किंवा आदेश दिलेला आहे. कर हे जे क्रियापद आहे की नाही तर हे आज्ञा किंवा हुकुम किंवा आदेश देते. मग दरवाजा बंद कर इथं जो काही कर्ता आहे तर दरवाजा हे निर्जीव आहे आणि निर्जीव हे कधीही काय म्हणजे हालचाल करू शकत नाही. मग दरवाजा बंद कर या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे तर तो लपलेला आहे. तर तो आहे तू किंवा तुम्ही. तुम्ही दरवाजा बंद कर. बरोबर. चिंच खाल्ली या वाक्यामध्ये बघा चिंच खाल्ली म्हणजे नेमकं काय? मग आता या वाक्यामध्ये चिंच खाल्ली हा कर्मणी प्रयोग आहे. हा कर्मणी प्रयोग आहे. जरी दोन शब्द वाक्यात असेल पण चिंच खाल्ली खाण्याची क्रिया तर कोणाकडून झाली की नाही? ही खाण्याची क्रिया रतनकडून म्हणा किंवा दुसऱ्याकडून म्हणा कोणाकडून झाली असेल. म्हणून या वाक्यामध्ये बघा जो काही कर्ता आहे तर तो तू, तुम्ही, मी, आम्ही किंवा इवन XYZ असू शकते. मी सध्याचा तू म्हणतो. बरोबर आहे. यस. किंवा मी म्हणतो मी चिंच खाल्ली म्हणून या वाक्यात कर्ता मी आहे. बरोबर. आता खाण्याची जी क्रिया आहे तर ते चिंचेवर झाली म्हणून चिंच वाक्यातील काय आहे? कर्म आहे. लक्षात घ्या. आणि पहिल्या वाक्यामध्ये कर्म नाही कारण दरवाजा बंद कर करणारा तू. काय कर? उत्तरच येत नाही म्हणून कर्म नाही पहिल्या वाक्यात. सभेत पत्रके वाटली गेली. आता या वाक्यामध्ये बघा सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यामध्ये बघा तुम्हाला इथं काही लोक दिसते आणि हे जे काही व्यक्ती आहे तर ती या लोकांना पत्र देत आहे. पत्र हे जे काही शब्द आहे किंवा पत्र हे जे काही घटक आहे तर तो निर्जीव आहे. कधी उडून एखाद्याच्या पाशी जाणार नाही आहे. म्हणजे ही जी काही पत्रके वाटण्याची क्रिया आहे तर ते कोणाला तरी घडून आणावी लागेल. म्हणजे इथं जी काही स्त्री दिसत आहे तर ती त्या विद्यार्थ्यांना पत्रके देत आहे. म्हणून इथं बघा वाटणारी कोण आहे तर कोणीतरी स्त्री आहे. म्हणजे इथं जो काही कर्ता आहे लपलेला तर इथं मी असं म्हणतो मला ती स्त्री दिसते म्हणून बघा स्त्रीकडून पत्रके वाटली गेली आणि म्हणून स्त्री या वाक्यातील कर्ता असणार आहे. ऍक्च्युअली स्त्रीच आहे असं नाही बरं का. त्या स्त्रीच्या जागी कोणी असू शकतो. मी, तुम्ही किंवा इतर XYZ व्यक्ती. पण तो कर्ता लपलेला आहे. मला एवढं सांगायचं आहे. आणि या वाक्यात जे काही कर्म आहे तर ते परिणाम कोणता आहे? पत्रके. म्हणजे बघा काय वाटली गेली कायचं उत्तर येते की नाही? काय वाटली तर तुम्ही म्हणणार पत्रके म्हणून पत्रके वाक्यातील कर्म असणार आहे. हे वाक्य बघा आता इथे
हे इकडे जे काही लिहिलेले वाक्य आहे तर हे सुद्धा अदृश्य कर्ते आहे. खाली बस, खाली बस म्हटल्याच्या नंतर हे आज्ञा, हुकूम, आदेश दिलेला आहे. आज्ञा, हुकूम किंवा आदेश दिलेला आहे. या वाक्यामध्ये खाली बस, बसण्याची क्रिया कोणाकडून तरी होणार आहे. म्हणजे इथं जो काही कर्ता आहे तर तो सुद्धा लपलेला आहे. म्हणून मी बघा तू खाली बस असं म्हणतो आणि या वाक्यातला कर्ता तू घेतो. बरोबर, या वाक्यात कर्मच नाही. काय बस, उत्तरच येत नाही, म्हणून वाक्यात कर्म आलेलं नाही. लक्षात राहील. पुढे बघा, आज सारखे गडगडते. आता इथं गडगडणे हे जे काही क्रिया आहे किंवा हे जे काही क्रियापद आहे तर याच्यामध्ये कर्त्याचा भाव लपलेला आहे. म्हणजे गडगडते नेमकं काय, तुम्ही म्हणणार आभाळ गडगडते, ढग गडगडते, म्हणजे या क्रियापदामध्येच कर्त्याचा भाव लपलेला आहे. तर मी इथं लिहितो आकाश किंवा आभाळ. म्हणजे आभाळ हे काय आहे, गडगडत आहे, ढग गडगडत आहे. म्हणजे क्रियापदाचाच जो काही भाव आहे तर तो कर्ता आहे. अशा वेळेस क्रियापदामध्येच कर्ता लपलेला असतो. म्हणजे तुम्ही गडगडते हे जरी क्रियापद म्हणजे हे शब्द जरी उच्चारला तरी तुम्हाला समजू येते गडगडते नावाच्या शब्दावरूनच की नेमकं गडगडू काय लागलं, हाय का नाही. मला आज मळमळते, मळमळते म्हटल्याच्या नंतर मळमळते मध्येच तो कर्त्याचा भाव लपलेला आहे, कारण ती एक मनाची स्थिती सांगत आहे. आज कात्रज जवळ जाताना सांजावले, सांजावले म्हणजे दिवस मावळलेला आहे, सूर्य मावळलेला आहे. जेव्हा तुम्हाला एखादी मळमळते, हाय का नाही, सांजावले, उजाडले किंवा गडगडते असे जे काही शब्द वाचता तेव्हा तुमच्या मनामध्ये डायरेक्ट कोणतरी दुसराच लाईट लागते. गडगडले म्हणल्यावर आभाळ, ढग, हाय का नाही, उजाडले म्हटल्यावर दिवस, हाय का नाही, सूर्य उगवला, असे लाईट लागते. तर अशा वेळेस हे जे काही लाईट लागणारे शब्द आहे तर तेच वाक्याचे कर्ते असतात. म्हणून हे वाक्याचे कर्ते इथं अध्यारूत आहे, गुप्त, लुप्त, अदृश्य आहे. आणि अशा वाक्यामध्ये कधीही कर्म नसते. म्हणजे हे वाक्य जे आहे हे वाक्य भावकर्तरी किंवा भावकर्तृक क्रियापदाचा आहे, ज्याला आपण अकर्तृक क्रियापद म्हणतो. आणि अकर्तृक क्रियापदातील जे काही कर्ते असतात तर ते अप्रत्यक्ष असतात. म्हणजे वास्तविक ते वाक्यामध्ये दिलेले नसतात, त्या क्रियापदामध्ये लपलेले असतात. खाली बघा, आंबा पडला. आता आंबा पाडला असा आहे. आता इथं आंबा पाडला म्हटल्याच्या नंतर पाडण्याची क्रिया ही कोणाकडून तरी झालेली आहे. आंबा ऑटोमॅटिक खाली पडणार नाही, क्रिया कोणाकडून तरी झाली. म्हणजे इथं बघा, त्याने आंबा पाडला, म्हणजे इथं जो काही कर्ता लपलेला आहे तर तो आहे त्याने. बरोबर. आणि काय पाडला, कायचं उत्तर येते बघा, काय पाडला, आंबा. म्हणजे इथं आंबा हे वाक्यातील काय आहे, कर्म आहे. लक्षात राहील. पुढे बघा, आंबा पडला. आता इथं बघा, आंबा पडला क्रियापदामध्ये जो काही धातू आहे पड आणि पडला हे जे काही आहे तर हे शक्य आहे. पण इथं शक्यार्थ क्रियापद आहे. आंबा पाडला म्हटल्यावर पाडला हे क्रियापद दुसरीकडून क्रिया झाली असं सूचित करते. पण पडला म्हटल्याच्या नंतर इथं क्रिया आंबा स्वतः करत आहे. आंबा पडला या वाक्यामध्ये क्रिया आंब्यानं स्वतः केली, म्हणून या वाक्यामध्ये जो कर्ता आहे तर तो आंबा असणार आहे. आणि या वाक्यामध्ये कर्म नाही. पाडला आणि पडला याच्यामध्ये फरक आहे. हे प्रायोजक आहे आणि हे शक्य आहे. बरोबर आहे. तर जेव्हा एखाद्या वाक्यात गुप्त, लुप्त किंवा अदृश्य, अध्याहुरूत जेव्हा कर्ते असतात तेव्हा कर्ता अशा शोधायचा असतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण असे वाक्य बघणार आहोत की जे वाक्य शक्य क्रियापदाचे असेल, संयुक्त क्रियापदाचे असेल, भावकर्तृक क्रियापदाचे असेल किंवा संयुक्त क्रियापदाचे असेल तर अशा वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं बघा. आता इथे बघा, बाबा गावाला जात आहे. आता मी तुम्हाला काय बोललो होतो, कर्ता ओळखण्यासाठी वाक्यातील क्रियापद घ्यायचं, त्या क्रियापदामधला मूळ धातू घ्यायचा आणि त्याला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावायचे आणि कोण आणि काय न प्रश्न विचारायचे, तेव्हा वाक्यातील कर्ता कर्म ओळखून जाईल. पण जे काही संयुक्त क्रियापदाचे वाक्य असते, आपण क्रियापदामध्ये बघा शिकलेलो आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर धातू साधिताला मदत करण्यास येणारं जे काही सहाय्यक क्रियापद आहे आणि या दोघांच्या माध्यमातून जर एकच क्रिया होत असेल तर त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणत असतो. तर संयुक्त क्रियापदाच्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापदाला प्रश्न विचारायचा नाही, कारण ते फक्त आणि फक्त त्या वाक्याचा अर्थ पूर्तता करण्यासाठी वाक्यामध्ये वापरला जातो. मग एखादी क्रियापद संयुक्त असेल तर अशा वेळेस धातू साधिताला, म्हणजे बघा इथं धातू साधित कोण आहे, जात आहे का नाही, ज्याला आपण कृदंत म्हणत असतो. तर एखादी संयुक्त क्रियापदाचं वाक्य असेल तर संयुक्त क्रियापदाच्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापदाला कधीही नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावायचे नाही. मग कोणाला लावायचे, तर धातू साधिताला लावायचे. इथं बघा, जात हे धातू साधित आहे, याचा धातू आहे जा. आता इथं प्रत्यय लावायचे नारा, नारी, नारे. बघा, जाणारे कोण, तुम्ही म्हणणार बाबा, म्हणजे बाबानं क्रिया केली म्हणून या वाक्यातील कर्ता बाबा आहे. बरोबर आहे. यस. काय जात आहे, उत्तरच येत नाही म्हणून कर्मच नाही आहे वाक्यात. बरोबर. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा,
जर एखादी वाक्य संयुक्त क्रियापदाचं असेल, अशा वाक्यातील कर्ता कर्म ओळखायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही सहाय्यक क्रियापदाला प्रश्न न करता धातू साधिताला प्रश्न खेळायचा, म्हणजे नारे लावून वाक्यातील प्रश्न तुम्हाला उपस्थित करायचा आहे. बघा, मुले क्रीडांगणावर खेळू लागली. आता इथं म्हणतो लागली हे सहाय्यक क्रियापद आहे, खेळू हे धातू साधित आहे, म्हणून या खेळू म्हणजे या खेळू मधला जो धातू आहे खेळ, याला नारे लावायचे आणि प्रश्न विचारायचा कोण आणि काय नाही. बघा, खेळणारे कोण? मुले. म्हणजे बघा, खेळणारे कोण? मुले, कारण मुले क्रिया करणारे आहे म्हणून मुले वाक्यातील कर्ता आहे. बरं, काय खेळतात? प्रश्नाचं उत्तरच येत नाही म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही, लक्षात घ्या. पुढे, त्याला आता चालवते. आता हे जे वाक्य आहे ना चालवते, तर हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे. कोणतं आहे? शक्य. मग आता इथं प्रश्न विचारायचा, चालणारे कोण? तर बघा, चालणारे आहे त्याला. त्याला म्हणजे ही जी क्रिया आहे तर ही त्याच्याकडून होत आहे. मग आता इथं त्याला मधला जो काही आता तुम्ही म्हणाल सर त्याला कसं काय करता होऊ शकते, तर त्याला हा जो काही इथं करता आहे तर तो नावाच्या सर्वनामाला ला नावाचा प्रत्यय लागून तयार झालेला आहे. परंतु जी काही क्रिया आहे तर तो त्यांनी केली, परंतु त्याला मधला जो काही मूळ सर्वनाम आहे तर तो, म्हणून त्याला म्हणा किंवा तो म्हणा, तो वाक्यातील काय आहे? कर्ता आहे. हे लक्षात ठेवा, नाहीतर म्हणणार चालवणारे कोण? मग त्याला, मग हे कसं काय करता येऊ शकते? उत्तर योग्य येत नाहीये. तसं नाही, क्रिया करणारा तोच वय जे ला नावाचा प्रत्यय लागून तयार झालेला आहे. पुढे, त्याच्याने आता डोंगर चढवितो. हे सुद्धा शक्यच क्रियापद आहे. बघा, आता याच्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यात कर्मच नाही, कारण क्रिया तोच करतोय म्हणून या वाक्यात कर्म नाही. ओके. पुढे, त्याच्याने आता डोंगर चढवितो. आता चढवणारा कोण? तर तो आहे, तो. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणाल सर त्याच्याने कसं काय? अरे त्याच्याने म्हणा किंवा त्याला म्हणा, याच्यामध्ये जो काही कर्ता आहे तर तो येतो, तोच. लक्षात राहील. नाही त्याच्याने त्याला आलं की गडबडून जाईल, असं गडबडू नका. त्याच्यामधला मूळ जो काही कर्ता आहे किंवा जे काही सर्वनाम आहे तर तो येतो. मग त्याच्याने आता डोंगर चढवतो. चढणारा कोण आहे? तो, म्हणजे वाक्याचा कर्ता तो आहे. चढण्याची क्रिया कोणावर झाली? परिणाम कोण भोगताय त्याचा? डोंगर. किंवा असा प्रश्न विचारा, काय चढतो? काय चढतो? उत्तर येते की नाही? काय चढतो? डोंगर. म्हणजे या वाक्यातली जे काही कर्म आहे तर ते असणार आहे डोंगर. बरोबर. पुढे बघा, विदूषक प्रेक्षकांना हसवितो. आता हे द्विकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. नाही, द्विकर्मक नाही आहे, हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. बघा, विदूषक म्हणजे प्रायोजक. विदूषक प्रेक्षकांना हसवितो. हसवणारा कोण? विदूषक. म्हणजे क्रिया कोण करत आहे? तर क्रिया करत आहे विदूषक. जो क्रिया करतो त्याला आपण वाक्यातील कर्ता म्हणतो. आता इथं बघा, काय हसवतो? उत्तर येते का? नाही. कायचं उत्तर येत आहे का? नाही. मग या वाक्यात कर्म नाही का? आहे. मग कसं काय सर? कायचं उत्तर तर येत नाही. 99% ते चालते, 1% वाक्यात चालत नाही. मग असे वाक्य काही अपवाद असतात त्याला. तर अशा वाक्यातील जे काही कर्म आहे तर ते दुसऱ्या पद्धतीने शोधलं पाहिजे. आवश्यक नाही की कर्म शोधण्यासाठी एकच पद्धत वापरली गेली पाहिजे. 4 ते 5 पद्धतीचा आपल्याला वापर करून करावा लागतो कर्म ओळखण्यासाठी. वाक्यातील कर्ता कसा शोधता येतो, पण कर्म ओळखण्यासाठी 3 ते 4 पद्धती कमीत कमी वापरावं लागतं, नाहीतर प्रश्न चुकू शकतो. इथं बघा, हसवण्याची क्रिया कोणावर झाली? हसण्याची क्रिया कोणावर होत आहे? प्रेक्षकांवर. म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते तर ते वाक्यातील काय असते? कर्म असते. कारण त्या क्रियेचा परिणाम भोगणारा जो काही घटक आहे तर तो घटक आहे प्रेक्षक, म्हणून प्रेक्षक या वाक्यातील काय असणार आहे? कर्म असणार आहे. लक्षात राहील. म्हणजे संयुक्त वाक्यातील क्रियापदातील कर्ता कसा ओळखायचा, त्यानंतर हे जे काही शक्य क्रियापद आहे तर त्याच्यातील कर्ता कसा ओळखायचा, आणि त्याच्यानंतर एखादी प्रायोजक क्रियापद असेल तर अशा वाक्यातील कर्ता ओळखायचा कसा, हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके. आता पुढे जाऊ. बघा, आता इथं काही महत्वपूर्ण वाक्य घेतलेले आहे, त्या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखून घेऊ. बघा, त्याला काम करवते. आता हे शक्य क्रियापद आहे. करणारा कोण आहे? तो. तुम्ही म्हणणार सर त्याला आहे ना, त्याच्यातला मी आता सांगितलं जो काही म्हणजे ते तो नावाच्या सर्वनामाला ला नावाचा प्रत्यय लागून त्याला असं ते रूप तयार झालेलं आहे. आता तो काम करवतो म्हणजे काम करणारा आहे तो. करण्याची क्रिया कोणावर झाली? परिणाम भोगणारा घटक किंवा सोसणारा घटक कोणता आहे? काम. म्हणजे काम वाक्यातील कर्म झालं. आता भोगणारा किंवा सोसणारा हे जर समजत नसेल तर त्याला प्रश्न विचारा, काय करवते? बघा, काम. उत्तर येते की नाही? जर कायचं उत्तर आलं तर 99% ते कर्म असते. पुढे, त्याने काम केले. आता केले मधला मूळ धातू आहे कर. करणारा कोण? त्याने. त्याने म्हणजे कोण? तो. लक्षात ठेवा.
आता करण्याची क्रिया कशावर झाली? कामावर. किंवा काय केले? तुम्ही म्हणणार काम केले, म्हणून काम वाक्यातील कर्म आहे. पुढे त्याचे काम झाले. त्याचे काम झाले. झाले मधला मूळ धातू आहे हो. होणारे काय? होणारे काय तुम्ही म्हणणार काम. किंवा होणारे कोण? होणारे कोण तर तुम्ही म्हणणार काम. म्हणजे या वाक्यात काम हे काय आलेलं आहे? कर्ता. मजेशीर गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या वाक्यामध्ये त्याने आणि त्याच्या पहिल्या वाक्यात त्याला हे वाक्याचे कर्ते होते. पण इथं बघा त्याचे काम झाले. मग सर इथं त्याचे मध्ये तो नाही का? तर नाही, त्याचे मध्ये तो नाही आहे. बहुधा षष्ठी विभक्ती ज्या शब्दांना लागतात, सर्वनामाला लागतात, शब्दांना नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. जेव्हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय एखाद्या सर्वनामाला लागतो तेव्हा ते शब्द सामान्यतः कर्त्याचे कार्य करत नाही. सामान्यतः म्हणतो. नाहीतर तुम्ही बघा मागच्या वाक्यामध्ये जर गेले ना तर बघा त्याच्याने आता डोंगर चढवतो. मग तुम्ही म्हणा सर इथं तर लागलाच हाचीच्या, मग हे कसं काय करता आहे? म्हणून सामान्यतः म्हटलं. बरोबर, प्रत्येक वेळेसच नाही. पण इथं बघा त्याचे काम झाले, इथं होणारे काय आहे? काम. मग त्याचे काय आहे? त्याचे हा शब्द कोणतीही क्रिया करत नाही, हे फक्त कामाची मालकी दर्शवत आहे. बघ इथं क्रिया कोण करत आहे? क्रिया आहे कामावर. बरोबर आहे की नाही? त्याचे काम झाले म्हणजे करणारा कोण आहे? तर करणारा आहे काम, त्याचे नाही. त्याचे हे संबंध दर्शवत आहे इथे. म्हणून काम वाक्यातील काय असणार आहे? कर्ता. आणि काय झाले? काम झाले. कोण आणि कायचं उत्तर एकच आलं तर अशा वाक्यात कर्ता असतो, कर्म लपलेलं नसते. समजलं? पुढे मला काम करवते. करणारा कोण आहे? मला मधला जो काही सर्वनाम आहे तर ते आहे मी. मला काम करवते. मग इथं करण्याची जी क्रिया आहे तर ते माझ्यावर होत आहे, म्हणून वाक्यातील कर्ता आहे मी. लक्षात घ्या. जसं त्याला मला हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या, नाहीतर इथं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. कर्ता ओळखण्यासाठी केवळ फक्त नावच वापरले प्रत्येक वाक्यात नावच वापरले पाहिजे आवश्यक नाही. सर्वनाम आलं तर ते समजलं पाहिजे. मला काम करवते आणि करण्याची क्रिया कामावर होते किंवा काय करवते? काम. म्हणजे या वाक्यात कर्म आहे काम. लक्षात राहील? पुढे मला आंबा पाहिजे. आता या वाक्यामध्ये बघा मला आंबा पाहिजे. मग मला आंबा पाहिजे, पाहिजे असणारा काय? तर तुम्ही म्हणणार आंबा. पाहिजे असणारा कोण? आंबा. मग तुम्ही म्हणणार सर या वाक्यामध्ये मला मी नाही का? नाही, मला आंबा पाहिजे या वाक्यामध्ये जी कृती आहे तर ती आंबा करतो आहे किंवा आंब्याबद्दलची माहिती देतोय. आणि वाक्यामध्ये ज्याच्याबद्दलची माहिती सांगितली जाते त्याला वाक्यातील कर्ता म्हणतात. वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला वाक्यातला कर्ता म्हणतात. म्हणून आंबाबद्दल माहिती आहे म्हणून आंबा वाक्याचा कर्ता आहे. या वाक्यात कर्म आलेलं नाही. समजलं ग? हा. आता पुढचे काही महत्वपूर्ण वाक्य बघू. बघा आता जर एखादी सुविचार किंवा एखादी म्हण आली तर अशा वेळेस त्या वाक्यातील कर्ते कसे असतात? बघा थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही जेव्हा शाळेत जात असेल तेव्हा भिंतीवर लिहिलेला एक सुविचार ऐकत असाल, थेंबे थेंबे तळे साचे. आता या वाक्यातलं क्रियापद आहे साचे. साचणारे कोण? तुम्ही म्हणणार तळे. साचणारे कोण? तळे. म्हणजे तळे वाक्याचा कर्ता. काय साचते? तुम्ही म्हणणार तळे. मग कोण आणि कायचं उत्तर एकच आलं तर अशा वाक्यामध्ये कर्म नसते. बरोबर? खाली बघा शीतावरून भाताची परीक्षा ही एक म्हण आहे. शीतावरून भाताची परीक्षा. बरोबर आहे? मग आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? शीतावरून भाताची परीक्षा. मग तुम्ही म्हणणार याच्यातला पहिले आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. मग तुम्ही म्हणा शीतावरून भाताची परीक्षा होते. मग तुम्ही आता प्रश्न विचारा होते. होणारी काय किंवा होणारी कोण? होणारी कोण? परीक्षा. म्हणजे वाक्यातील कर्ता परीक्षा आहे. बरोबर आहे? हा. आता परीक्षा तुम्ही प्रश्न करा काय होते? ती होणार परीक्षा. मग कायचं उत्तर आलं आणि कोणचं उत्तर? परीक्षा झालं. म्हणजे कोण आणि कायचं उत्तर एकच आलं की नाही? म्हणून परीक्षा वाक्यातील कर्ता. मग कर्म नाही का? तर नाही, हे अपवाद आहे त्याला. इथं बघा परीक्षा होण्याची क्रिया कोणावर होत आहे? भातावर. म्हणजे भात वाक्यातील काय असणार आहे? कर्म असणार आहे. भात वाक्यातील काय असणार आहे? कर्म असणार आहे. लक्षात घ्या. पुढे आता हे खालचे जे दोन वाक्य आहे तर ते प्राचीन किंवा पुरातन वाक्य आहे जे प्राचीन मराठी भाषेमध्ये बोलल्या जात होते. हे जे काही शब्द आहे तर ते अभंग म्हणा आहे का नाही किंवा गाथा म्हणा. या अभंग आणि गाथामध्ये हे प्राचीन किंवा मराठी तुम्हाला जे काही भाषा वाक्य आहे तर ते तुम्हाला तिथं दिसेल. बघा नळे इंद्रासी ऐसे बोली जले. ऍक्च्युली तो कर्मणी प्रयोग आहे.
नळे इंद्रासी ऐसे बोली जले, या वाक्यातली क्रियापद बघा. बोलीजे हे बोली हे वाक्यातलं काय आहे? क्रियापद. बोलणारे कोण? तुम्ही म्हणणार नळे. नळे म्हणजे कोण? नळ राजा. म्हणजे बघा इथं बोलणारी क्रिया कोण केली? नळ राजानी, म्हणून कर्ता आहे नळ राजा. बरोबर. काय बोलले? तर तुम्ही म्हणणार ऐसे, आणि ऐसे म्हणजे त्याचा अर्थ होतो आता मराठीत असे, म्हणून असे वाक्यातील कर्म आहे. खालचं वाक्य बघा. त्वा काय कर्म करीजे लगुल्ले कराने. आता इथं क्रियापद आहे करीजे. करणारे कोण? तर तुम्ही म्हणणार त्वा. त्वा याचा अर्थ होतो आत्ताच्या मराठीमध्ये तो संस्कृत आहे. त्वा हा शब्द संस्कृत आहे, त्याचा मराठी भाषेत अर्थ तो होतो. करणारा कोण आहे? तो, म्हणजे वाक्यातील जो काही कर्ता आहे तो. काय करीजे? तुम्ही म्हणणार कर्म, म्हणजे कर्म. कायचं उत्तर बघा. काय करीजे? कर्म, म्हणजे कर्म वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. बरोबर आहे. असं तुम्हाला ते शोधायचं असते. आता समजलं तुम्हाला? सुविचार, म्हणी आणि प्राचीन किंवा पुरातन वाक्य असेल तर याच्यातला कर्ता असा ओळखायचा असतो. आता इथं महत्वपूर्ण परीक्षेमध्ये आलेले काही उदाहरणं दाखवलेले आहे. जसं गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात, या वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधायचं बघा. आवडणारे कोण? तर आवडणारे आहे सुताच्या माळा, म्हणजे माळा. बरोबर आहे. काय आवडतात? माळा. कायचं उत्तर एकच आहे. नाही, आवडणारे कोण? माळा, म्हणजे अशा वाक्यात कर्ता आहे, कर्म नाही. तुम्ही म्हणणार गांधीजींना हे काय आहे? हे काय आहे? तर हे विधानपूरक आहे. लक्षात घ्या. कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात आज भरपूर मासे आले. आले हा क्रियापद आहे, त्याचा धातू आहे ए. विचारा प्रश्न. येणारे कोण? तर येणारे आहे मासे. येणारे कोण आहे? मासे. काय आले? मासे. दोघांचंही उत्तर एकच आहे, म्हणून मासे कर्ता, कर्म नाही. पुढे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसणारा कोण? दिसणारा गुलमोहर. मग दिसणारा गुलमोहर, म्हणून गुलमोहर वाक्याचा कर्ता आहे. गुलमोहर. काय दिसतो? तुम्ही म्हणणार मोहक. अरे गुलमोहरच दिसतो, म्हणून कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबताय, म्हणून याचं वाक्यात कर्म आलेलं नाही. लक्षात राहील. पुढे बघा. हरणाच्या कानात वारे शिरले. शिरणारे कोण? हरण का वारे? वारे. काय शिरले? वारे. कोण आणि कायचं उत्तर एकच आहे, आणि कोण आणि कायचं उत्तर एकच आलं तर त्याच्या वाक्यात कर्ता असतो, कर्म कधीही नसते. पुढे. मला चंद्र दिसला. दिसणारा कोण? दिसणारा कोण? चंद्र. म्हणा काय दिसला तरी उत्तर येते चंद्र. कायचं उत्तर तेच आहे, कोणचं उत्तर तेच आहे, तशा वाक्यात कर्ता असतो, कर्म कधीही नसते. पुढे. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण? मुकुट. म्हणा दुसरा प्रश्न करा. काय शोभतो? मुकुट. म्हणजे कोण कायचं उत्तर एकच. या वाक्यात मुकुट कर्ता आहे, कर्म आलेलं नाही. तर हे अशा वाक्यात कर्ता. आता मी तुमच्यासाठी हे शेवटचं एक स्लाइड दिलेली आहे. या वाक्यातील तुम्ही कर्ता ओळखून दाखवायचा आहे, आणि कर्ता आणि कर्म नेमकं ओळखायचं कसं हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजलं असेल. लेक्चर व्यवस्थित पद्धतीने बघा, कारण या वाक्यामध्ये किंवा या लेक्चरमध्ये 8 ते 9 पद्धतीचे मी अतिशय महत्वपूर्ण वाक्यातील कर्ता कर्म कसं ओळखायचं हे सांगितलेलं आहे. हे पुढे तुम्हाला जे दिसत आहे तर हे तुमच्यासाठी सरावासाठी आहे. पवित्र गंगा नदी हिमालयातून निघून सागराकडे अविरतपणे वाहते. या वाक्यातील कर्ता आणि कर्म कोणतं? थकलेले वारकरी दुपारच्या वेळी झाडाच्या थंडगार सावलीत निवांत विसावले. या वाक्यातील कर्ता कर्म कोणतं? लहान बाळ आईच्या कुशीत कोणतीही काळजी न करता शांतपणे झोपले. या वाक्यातील कर्ता कर्म कोणतं? काळे ढग जमा होताच आकाशात पक्षी आपल्या घरट्याकडे वेगाने उडाले. या वाक्यातील कर्ता आणि कर्म कोणतं? हे 4 वाक्य मी तुमच्यासाठी कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी देतोय. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर आजच्या तासिकेमध्ये कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं हे तुम्हाला समजलेलं असेल. लेक्चर समजलं नसेल तर परत एकदा बघा, पण अतिशय बारकाईनं बघा. कुठेही काही डाऊट असेल तर माझा संपर्क क्रमांक तुम्हाला इथं स्लाइडवर दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता, आणि तुमच्या मनामध्ये असणारी मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये जी काही भीती आहे तर ती तुम्ही दूर करू शकता. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये एक भन्नाट ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार. धन्यवाद.